शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब आपल्याबरोबर आहेत। अनिल परबजी, आज विट्स हॉटेलच्या संदर्भात विधान परिषदेमध्ये मुद्दा गाजला, तुम्ही देखील त्या सगळ्या संदर्भात भाष्य केलं, परंतु मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी केली आहे, उच्चस्तरीय चौकशीचं आश्वासन दिलं, त्यावरती तुमचा पक्ष समाधानी आहे का? एका मंत्र्याच्या विरोधात उच्चस्तरीय समितीची चौकशीची घोषणा सभागृहात होणं हे सरकारसाठी नामुष्की आहे। म्हणजे एक प्रकारे भ्रष्टाचार प्राइमा फेसी झाला आहे हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे। त्यामुळे अशा प्रकारे मंत्र्यावरती उच्चस्तरीय चौकशी लागणं ही सरकारसाठी लांछनास्पद गोष्ट आहे। आज विधान परिषदेमध्ये तुमचा अजून एक मुद्दा गाजला की तुम्ही 300 एकरच्या भूखंडाचा घोटाळा बाहेर काढलेला आहे, ती एका बिल्डरच्या घशात घातली गेलेली आहे। तो नक्की बिल्डर कोण आहे? आणि सर, बिल्डरचं नाव माहीत नाही, परंतु मधु उषा कोऑपरेटिव्ह सोसायटी असं नाव समोर आलेलं आहे। आता तपासणीमध्ये कळेल की हा बिल्डर कोण आहे ते। परंतु त्या भूखंडामधला काही भाग जो आहे तो एका शिक्षण संस्थेला देण्यात आलेला होता। नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीला 35 एकरची जमीन दिली आहे, ती देण्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाहीच आहे। ND झोन 70 एकरचा बाहेर काढलेला आहे, परंतु बफर झोनमध्ये काम करणं, बफर झोनचं व्हायोलेशन करणं, CRZ 1चं व्हायोलेशन करणं, या सगळ्या गोष्टी बघता 350 एकर जमीन ही केवळ भराव टाकण्यासाठी माती टाकून ती अशी आतमध्ये त्याचं पाणी बंद केलं गेलं आणि पाणी बंद करून तो भराव टाकून ही जमीन हडपण्याचं काम केलेलं आहे। याला कोणत्या नेत्याचा राजश्रय आहे प्रामुख्याने हे आता चौकशीमध्ये कळेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। अनिल परब होते, शिवसेनेचे नेते आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे। त्यांचं म्हणणं आहे की उच्चस्तरीय चौकशीची घोषणा जी आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे विट्स हॉटेलच्या खरेदीच्या संदर्भातलं, परंतु या सगळ्या संदर्भात घोटाळा झाला आहे हा एका प्रकाराने मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे, परंतु या उच्चस्तरीय चौकशीमध्ये काही समोर येतं आहे की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल, असं भाष्य जे आहे त्या नेते अनिल परब यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।